नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शिरसगाव तालुका कडेगाव येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात व बेसुमार वृक्षतोडी विरोधात माजी सरपंच संभाजी मांडके यांचे उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे। तथापि शासनाने या गंभीर समस्येवर दोषी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, यामुळे ग्रामस्थांचा संताप वाढलाय। उपोषणकर्ते सतीश मांडके यांच्या मागण्या पूर्णपणे योग्य व रास्त आहेत। ग्रामस्थांनी या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर होणारी बेसुमार वृक्षतोड व पर्यावरणाची हानी याच्यावर आवाज उठवलाय। वन विभागाने 805 झाडांपैकी 466 झाडांची तोडणी करण्याची परवानगी दिली असताना ठेकेदाराने बेकायदेशीरपणे सर्व झाडांची कत्तल केली। हेच प्रत्यक्ष तसेच कागदावर सिद्ध होते। शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा धक्कादायक प्रकार घडलाय। अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पाच्या घेतलेल्या 22 एकर जागेचे मोजमाप अजूनही पूर्ण झालेलं नाही। कडेगाव येथील भूमी अभिलेख विभागाने अद्याप हद्दी दाखवलेल्या नाहीत, तरीही ठेकेदाराने कंपाऊंडचे काम सुरू केले। मागील आठवड्यात शिरसगावमध्ये संपन्न झालेल्या विशेष ग्रामसभेतही या प्रकल्पाला विरोध असल्याचं स्पष्टपणे दिसलंय। आमदार अरुण लाड व सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी उपोषणस्थळी जाऊन संभाजी मांडके यांची भेट घेतली। यावेळी बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करावी यासाठी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिली। शासनाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थ आणि उपोषणकर्त्यांची निराशा वाढली। सतीश मांडके यांचे उपोषण हे गावातील गायरान जमीन बेकायदेशीर जमीन बळकावणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आहेच, शिवाय पर्यावरणीय रक्षण करण्यासाठीचा हा लढा आहे। आता वृक्षतोडीमुळे पर्यावरण हानी झाले। संभाजी मांडके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हरियाणा राज्यातून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना व मुंबईहून आलेले देव तायडे यांनीही हळहळ व्यक्त केले। शासनाने तात्काळ कारवाई न केल्यास याच लढ्याचे स्वरूप आणखीन तीव्र होईल हे निश्चितपणे दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।